नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आज गुढीपाडवा, तर सगळ्यांना आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज सकाळी सकाळी काम लागलं आता, म्हणजे पहिले तर ती गुढीपाडव्यासाठी काठी आणूची लागतं। आणि काठी आणूसाठी आता सध्या काय झालं, काट्यांचं प्रमाण कमी झालं, कारण वांढरांनी तिकडे तिकडे लावलेले होते ते खाल्लेले आहेत। आणि दुसरा म्हणजे काठी आणूसाठी मेंबर किती आहेत बघा, सगळीकडून काही नाही। इथे काठी आहोत हे, पण काय आला बारीक आहेत ना काठी आपलेच आहेत काय? गजाला सांगता नारळाकन काठी तोडून ठेवल्या होय। आणि काठी कडे गेलो मिस्त्रींच्या घरी, आणि हय दुसरोच काठी पण घेऊन गेलो, अशी गंमत झालेली आहे होय ना नारळा का? हा, तसा काही ठेवू नको आणि काही जाऊ नको, नाही तर ते काठी बिटे खय जर तोडत असतात तर आपले काठी तोडा आणि घेऊन जा। हे किती मेंबर इले आहेत बघा। तर फक्त टोका कशी वाकडी होती सूर्य वैसून गेलो परसोर आणू आणि गणू गण्याकडून परशाकडे तोडून घेतलंय मी। तू तोडलं? दोन तोडले शिवाजी आमचं काही खैतले ते काय आता बारके आहेत रे मग काठी हत बऱ्याच, म्हणजे जास्त नाही आहेत, पण ते काय झाला काठी थोडे छोटे आहेत, छोटे काठी चलतात असं काही हे नाही, मोठे जो असं काही विषय नाही। तर मुंबईत आता तुम्ही बघितलं, मुंबईत जास्तीत जास्त 7-8 फुटापर्यंतच काट्या असतात। इथे फक्त काय जागा असता उभी करूसाठी खळ्यात, त्याच्यामुळे लोक कुठेतरी मोठी काठी वापरतात। तर आज बघूया गुढीपाडव्याची व्हिडिओ कशा प्रकारे होता ती, आणि आमच्या वाडीत कोणाकडे जास्तीत जास्त मोठी गुढी आहे ती जाऊन आपण बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। चला तर मग आता जाऊया काठी तोडू। तर मी बघा, मी आता येईल इकडे केदारचा घर, केदारच्या घरी हो कोण चिनगो ना, चिनगे हाय कर गुढीपाडव्याच्या खूप खूप हा सांग सगळ्यांका। अरे आज आज ह्याचं ना नाटक मठ आणत आहे शाळेतल्या मुलांचं, जर तुम्ही नाटक बघितलात ना व्हिडिओत, हे नाटक आणि हे काय काम कसला आता मी तुमका नंतर सांगते। हा इकडे बघा कोण अनिकेत गाडी खय रे, काठी आहेत काय तुझ्याकडे? अरे मग तैलेच तोडी असेल, काटो इलो वाटत सगळीकडेच तसं झालं काय आला का। काठी आता कमी झाल्यामुळे ना, आणि वांडर जास्त खातात, त्याच्यामुळे काठी यांचं प्रमाण कमी झालं। आणि काटो कशामुळे तरी हा, जर जुनी झाली काठी तर हे होता काय काटो येता, असं अनिकेत जाणकार माणूस सांगता। तर आम्ही बघतो आता काहीतरी इने लई मोठी नको, साधारण अरे थंय कसं जातलं ते का सांगलं थोडी आपण बागेकडे चलत जातो आम्ही आता बागव्यांकडे। अरे बंद विचारल्याशिवाय डायरेक्ट कशी तोडते ही कोणची राजूची ना
नाही नाही तुझा फोटो नाही तुझा नाही घेत काढतो तो. मी माझा घेत हे बेला बरी होती घरी पण बारीक होतं. असं ना बारी लय मोठे थोडी आपल्या होय इकडे पण आहेत काट्या बघूया आता बागव्यांकडे भेटत्या कुठली ती आम्ही भेटायला असतो त्रिंबकांना अरे हे का काय म्हणतात नजर पटलं नाही एवढे लांब साठी गेल्यावर पहिले झाले आम्ही. हो पण ते काय म्हणतात ती म्हण काय आहे ती हे बघा करवंत बघू शकता तुम्ही हे बघा मस्त आता हळूहळू आता पिकअप चालू करतील आज रात्री थोडस पाऊस म्हणजे शिवारा पडला बारीक बारीक त्याच्यामुळे कोणाची लाकडा बिकडा काय असतात गव्हात बिवात ना तर लवकर भरून घ्यावा गावात नाहीतर त्या काय होतं नंतर भरण भिजान जा त्याला वाढला 4.5 पहिली वेळा कोणी म्हणतं नेली काय नको ते खोटे गुन्हा बिचाऱ्यानं काढून ठेवले तुझी नाही करणार तुझी नाही करणार बागवे नाही सगळ्यांचीच करते हे ती थोडी माका ती बघ हा बस झाली लय मोठी नको झाली तेवढी खूप झाली फुकटते काटे बागव्यांकडे इलो आम्ही तो वसू इल्लो रे थंय वसू इल्लो मारा द्यायचं साधारण गावली खूप झाली काय रे बागे आपलाच घर समजायचं नाही लय अरे असं पाचवी घातलेला काय आम्ही बागव्यांकडे इलो काटे नेऊ बाकी काट्यांचं प्रमाण कमीच झाला तसा बहुतेक काटे भेटत नाही आता कुठे आणि हाईटला आता कमी झाले काय बागवे नमस्कार गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्य निरोगी आणि काय रे निरोगी भरभराटीचे जावो ही दुर्गा देवी चरणी प्रार्थना नाही मी वेळ असतोय काठी बघा सुचलो गेलो बॉडी घालू काठी बघा जास्त नाही किती असत 30 फूट असत ना 25 फूट काठी लय मोठी घेऊन तर हैती तोड हैती हो तुझ्या बाजू नाही पण ती लय बारीक वाटतं हैती तोड समोरची ती नाही ती वाकडी मध्ये ही हडीची तुझ्या हडीची रे पायाच्या हडीची हा 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 दाखव येऊ केळ्यांची झाडा वगैरे भरपूर आहेत ती वाटता बरी पण ती वाजना वाकडी वाटता मग तोड चल असं वर बरोबर होय होय खय गावतात काठी माहिती हा सगळ्यांका काय योगा कोंबडी खय ती दाखवून येते हा मोबाईल चालू करू नको या खय जातो तू पाणी भरते बोकडा दाखवून येते हा ही बघा हे सुशील बागवे सुशील बागवे हे बघा आपल्या कुणकवळे गावातलेच आहेत म्हणजे पाणी हिला तर सुरुवाती स्थायिक मुंबईत होते पहिले पण काय आता कोरोनात सगळ्यांची वाचावाची झाली त्याच्यानंतर ते इकडे इले आणि आता 4 बोकडा पाळलेली आहेत 4 म्हणजे
खंडीभर तरी आहेत. बकरो हा तो बघा. हा बकरो हा. आता काय हे बघा, ह्यो सगळ्यात मोठं बकरो आहे. तरी किती किलो असा? हो 40-45 किलोच्या आसपास असत म्हणतात. आणि हो कोणाक लागलोत ना तर तुम्ही सांगू शकतास. नंबर मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये. बारकेव देऊचे त्यांना म्हणतात, बारकेव देऊचे ते बारके म्हणजे बघ तरी साधारण 15-15 किलोचे होत. 15-15 किलोचे. हा गुढी पाडवो तरी पण मी दाखवते आपली बोकडा, कारण आता इलो त्यांच्याकडे तर म्हटलं काहीतरी तुमका दाखवूया. आणि इकडे कोंबड्यांची व्यवस्था. कोंबडी पाणी चालू आहे, पाणी कायम चालू असतं. इकडे कोंबडी ठेवलेली आहे. तर कोंबडी वगैरे जवळपास कोणा होय असतील तर मी नंबर देईन डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता. बघा कोंबडे वगैरे एकदम चांगले आहेत, व्यवस्थित आणि फिरते आहेत. ह्याच्यातले असे कोंबडे ना बंद केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता रोज जो काय रेट असतात तो भाग्य तुमका सांगतले. काठी तोडलं काय? तोडलंय. अरे लय काठी आहेत काय आता. कोणी तोडलेली काठी नाही सांगल्या त्यांनी. हे बाग लावचो खेका पाहता दिसलास. हो जात करते. इकडे गुरा पण हो बघा. अम्मा हे बघा लिहिलो संध्याकाळी इलो. काय करते काठी तासावून घेतोय, नाही तर परत कसं अशीच नेऊची लागतली. त्याच्यामुळे हे करू नको. बागव्यांकडे इलो काठी तोडू. तर बागव्यानी चायची व्यवस्था केली नाही. काय आला तू जात चाललं तडे का कटर जात. पैसे पाठव. पैसे तुझ्याकडे गुगल पे नाही. चिकन आणू जात. ते नवीन झालो ना पावसकर, त्याच्याकडे किती आहे पाव. कोण होय काय सकाळी इलो. सकाळी ना संध्याकाळी. आधी विचारते, फोन करते घराकडे किती म्हणतात. पाव किलो पुरताला. लपत घ्या का गो. काल ना बसली का आवाज येतो फक्त. शटल्यान कोणाक घेतल्यान औषध नाव घालून 4 आणल्या. अरे मी त्या दिवशी काहीतरी चाप बघलंय ते. नाही ना काढले काय मग मंगेश मोंडकर तोडलेली बागेच्या याच्यात टाकलेली आहे बघा. गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. दिवा गाडी कोचवेल संत्याची तिकीट होती ना. काय माहिती शंकर भाऊन घेऊन नेले. शेजारी काठी घेऊन दिल्यात. एकदम तासून दिसून ओके केल्याने. आणि आता हा युट्यूब वर दिसणार प्रशांत बागवे. म्हणतात तू जडे थोडे आमचा ते खेळत दिसतो. नागजेवाडी कुणकवळे शिगमू. हा अरे मी उभो द्यायचं पैसे घेऊसाठी. अरे दोघांनी व्हिडिओ टाकलो. ते न्यू टाकले ना आम्ही न्यू टाकले. मग तो पासून सगळे लोक बघा आम्ही व्हिडिओ बघलो. काका विचारतो किती म्हणता भारी वाजवतो. कोण विचारलं काट्यावरचे पार.
चला आता काठी आम्ही घेऊन येलो आणि हे सागर नलावडे हे आमचं घर, हे बागव्यांचं घर मस्तपैकी निसर्गाच्या ह्याच्यातून तुम्ही बघू शकता. आणि काय गो याला मिठाई देऊ नको, मागणं नाही मिठा, तुका गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुमका पण सगळ्यांका नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. काल तू ह्या आणलं खाऊ आणलं या रात्री बघले खाऊ आणलेला हा लगेच कसं देतलं. बघा इकडे सारवणं वगैरे काल झालेला, गुढीपाडवा आज. साधाच आमचं घर आणि इकडे आई. काय एक क्रियांश उठला, क्रियांश अरे ये हा बघा क्रियांश उठला ना. गुड मॉर्निंग बोल, इकडे बोल, इकडे बोल कॅमेऱ्यात. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी बोला, बोल बोल. पाणी पिऊन येतो जा. ही आमची मदर. आणि आज काय काय बनवणार ही फादर. फादर म्हणजे कशाक म्हटलंय ते आता तुमका समजलं असतं. आता काय करतोय जरा सगळी बाकीची तयारी करून घेतोय. हा सिद्धेश पोळ गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या. हा काकाला आवाज दे, जोरात दे. हे आवाज देता बघ. सिद्धू काका बोल. पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बोल. खूप खूप शुभेच्छा. कसले ते समजून घ्या. संध्याकाळी संध्याकाळी काल काल संध्याकाळी. बाय कर, बाय कर. गेला चल. हा 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 मुंबईचा खाऊ काय पडलं खै रे. पडला कुठे सांग. ए या काय डोळ मारलं एवढे बघ. जा तर बोल जा. काय डोला वाचला जरा, म्हणजे काय लागलं. कडप्पा लागलो. बापरे किती वेळ लागलं. एवढे बघ. ए भावनगरी आणलं मुंबईतून. काय नरम नरम आणलं. काय चिवडा, काय आणलं. फरसान फरसान. ए एवढे बघ. इकडे बघ. ए ही ना ऐक, ही कोंबडी गल्ली आहे. त्या खय जातलं तर कोंबडी गल्लीत म्हणून सांगायचं. आई बघ आजी विचार कोणाकडे जातं तर मी कोंबडी गल्लीत जातोय. काय नाही पप्पानी सगळे इकले नाही. कोंबडे सगळे इकले नाही. काय ठेव कायच नाही तुका ठेवले एक पण नाही. मग जाऊन बघलंस ना काका विचार तू येऊच असस ना म्हणून त्यांनी सगळी कोंबडी इकून विकास काकाने नाही. इकडे ए विकास काकाने नाही पप्पांची तोंड ओढ धरू नको. सगळी कोंबडी इकले. बघते ऐकलं जाणे आमचा मेला रे होता आमचा. नाही तो काय लागतं ना. आता आम्ही इलो इथे अनाकाच्या घरी. इकडे त्यांचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे. ओ वहिनी काय हो. कोण आहे म्हणजे पाहुणे इले. खय तू बाहेर बाहेर आहे ती. आम्ही घरी ये मग देतो. सांग सांग बाबू. हा
कुठे आहे ती बघ? अरे कोंबडीवर बरोबर तिची नजर आहे. चल 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 गुड बॉय. बघा हे आमच्या ह्याचं बागव्यांचं घर म्हणजे बाबूदादाचं घर. इथे कुठे उभी केली जाणार ते त्याचं नवीन घर आहे. त्याच्या खाली अनाथाचं घर बागव्यांचं. ते इकडे आमचं घर. त्याचं सध्या काय खरेदीच्या बांधकाम थोडंसं काम चालू आहे. तर आता वाजलेत 10 आणि आम्ही जरा कट्ट्यावर जातो. कट्ट्यावर श्रीखंड वगैरे आणूचा. तर कट्ट्यावर जातो. आता संतोष तेली होता काल मुंबईवरून इलो तुमका दाखवलंय. तर तो आता ते पहिले जाणार मंदिरात आणि मंदिरातून मग तिथून जाणार आम्ही कट्ट्यावर श्रीखंड आणू. तर जातो आता मंदिरात. मंदिरात गेल्यावर तुमका देवीचं दर्शन देतो आणि मग तिथून कट्ट्यावर जातो. आमच्याकडून पण आवाज असो काय गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मला पण सर्वांना प्लेन केला ना. चला आम्ही आता जातो मंदिरात. चला अरे बाईक आणून ठेवायची नाही. मुंबईवरून खास इथे गुढीपाडव्याच्या सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष भरभराटी आणि आनंदाचे जाऊ. गेलो सकाळीच गेलो. तू म्हणत जातो आम्ही घराकडे जातात का जातात अजय चिल्लो म्हटलं जाऊया. गेलो सकाळी 5 वाजता येत आता वाटतं गोडी अजून नाही नाही ते सोडतो. चल काय मग बाकी आम्ही आता इलो कोणाच्या घराकडे केदार भागवे भाई भागवे आणि आमचा बाबा जुना आणि तोंडान काय बोलायचं आमचा हे नाना देसाई जुना आहे ना. जुना नाना माझं खास जोडीवालो खास पहिल्यापासून आणखी काय म्हण. हे सगळे पाहुणे लागतात. नाना काय मग नाना काय घर झालं काय एकदम पुरायला घर मे पर्यंत नाही होत. अडीच रावा गेलं का स्लॅब आरचीची होय होय मी काय सांगतो अडीच रावा गेला नाही काठी नाही गेली गुढी. आज घडी पाडू वापस बरोबर आहे. तब्येत बरी बोलता भेटता माई या आम्ही भियालो बापाची खरं पण हे आपले अमित देसाई नाना देसाईंचे छोटे नवीन वर्षाचे तुमका पण आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आयुष्यात भरभराटी होऊ दे आणि एकाचे 2 हत्ते एकाचे 2 हत्ते 2चे 4 होऊन दे. गुढीकडे पारार्थ ना काय नाही ना बरोबर ना. आता होय मग तुमचा आशीर्वाद आमचा आशीर्वाद काय आता काय सांगतलं आमचा आशीर्वाद कसलो आम्ही असतलो गेलो ओके उसकर आम्ही इलो आता मंदिरामध्ये दुर्गा देवीच्या. आज इथे गुढीपाडवा पण
साजरा केला जाणारा. इकडे बघू शकतास तुम्ही 12-5 हक्कदार तीर आहेत, सगळे इथे उपस्थित असेल. अरे हे आमचे भाऊजी हा गावडे भाऊजी, सगळ्यांका गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं आयुष्य सुखात समृद्धीचं आणि आनंदाचं जावं ही दुर्गादेवी चरणी प्रार्थना. शुभेच्छा. गावडे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुमका पण. बरी आहेत सगळी कोणी हा नमस्कार. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुमका सगळ्यांका. हो हो, इथे हार बनवलं जातं गुढीसाठी. इकडे ही काठी गुढीपाडव्याची इथेच करतले ना. हे आपले गावचे गावकर भाई पवार. आता यांच्या मार्फत गणेश पूजा वगैरे केली जाणार आणि मग गुढी उभी केली. काय करूया, देवीचं दर्शन घेऊया आधी. वा बघा, नमस्कार. हे आपले गाडी असत. इकडे तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकतास. पूजेसाठी सगळं सामान इथे ठेवलेलं. आणि हे आपले गणेश सावंत. गणेश सावंत अजून दे रे. तरी अशा प्रकारे गुढी हे केली जातं. मोठी भेटली असती पण ती वरपत्रे असल्यामुळे जास्त मोठी लावू शकत नाही. बरोबर ना का नाही? असंच आहे ना. चल हा चल. आणि ही हा कधी करतो तो? ह्या कधी तोडतो होळी? पौर्णिमा हनुमान जयंतीचे त्याच दिवशी असतात होय. म्हणजे पौर्णिमा होळीच्या नंतरची जी पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा तेव्हा ही. आणि गावहोळी दोन हो ना. गावहोळी आणि मंदिराकडची होळी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दोन्ही होळे तोडले जातात. चला तुमका सगळ्यांका गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आपले पवारवाडीतले आहेत बाबू नाना देवदास आणि इकडे गौरेश. इकडे आता हे बघा सध्या हे मठाचा जे ओपनिंग चालू आहे आणि हा चेडू आराध्या पवार. तर इकडे मठाचा कधीपासून बुधवारपासून चालू झाला ना. बुधवारपासून जे ब्राह्मणांचे विधी आहेत ते बुधवारपासून चालू झाले. आतमध्ये काय शूटिंग करू वगैरे अलाउड नसल्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि
आज मूर्ती प्रतिष्ठापना, बुधवार गुरुवार शुक्रवार प्राण प्रतिष्ठापना म्हणजे मूर्ती बसवली जाणार आणि उद्या प्रकट दिन हा. तर उद्या सर्व भक्तांसाठी खुल्ला असणारा दर्शनासाठी. तर जास्तीत जास्त लोकांनी उद्या हजेरी लावा आणि महाप्रसादाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. बाकी हे कोण? प्रशांत मोहनकर. हे आपली शांती काकी. हो काकी काय हे आपले प्रकाश पोळ काय गेले. ही काकी काकी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि हे आपले सबस्क्रायबर घेतले नाही दे. आज पालखी पण फिरवली जाणार आहे गावामध्ये. तर उद्या सगळ्यांनी नक्की यावा. काय करतोय तू? काजू बोलतोय. काय करणार ते काजू भरून? करणार काय? देव बाप्पाला घालणार काजू? दोघं घालूया. हा नंतर घालूया. कुठे घालणार? तिकडे नको, खाली नको जाऊ. इकडे फिरत राहू, नुसतं फिरत राहू. हा मजा झाली ना आता? मजा झाली ना? तिकडे कुठे नेतोय? कोणाला? देवाला? कुठे घालणार? देवा काजू घालताय काय? खुळो रे खुळो. कोणाला? देवाला काजू घालतोय? 1 2 3 4 बोलून घाल. मागायची वस्तू देवाला देतात. कर काय ते. इकडे आमची थोडी थोडी तयारी चालू आहे. इकडे हार केलं, हे थोडंसा कपडा वगैरे लावून घेतलं. इकडे तांब्यावर थोडं हळद पिंजर लावून हे चालू आहे. अरे हे रांगोळी वगैरे घालतं, थोडंसा डेकोरेशन. आमच्याकडे काजूची पण रांगोळी असते. काजू घालून पूजा करतात देवाची. खाली घाल, खाली. ती कुठे आहे तिथे घाल. हा चल झालं, चल ये. उठ 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 चल. नमो कर, नमो कर. डोकं टेक. कसलो वा ती आपली पूजा वगैरे झालेली आहे. कार्टून आणि थोडी हे केले आणि फुला वगैरे. इकडे तुम्ही बघू शकता गुढी पूजन झालेला. आता थोडं नैवेद्य वगैरे झालो की दाखवणार आणि मग जेवणार आम्ही.
बघा याचं काय पुरी आहे, वाटाण्याची उसळ, डाळ, फरसबीची भाजी, राईस, तुळशीक दाखवणे आणि इथे पुरणपोळी स्पेशल आणि श्रीखंड अशा प्रकारचे आजचे मेनू आहेत. आता देवाक वाडी वगैरे दाखवतलो आणि मग आम्ही जेवतलो. तुम्ही पण जेव घेवा. चला. गुढीसाठी ही नैवेद्य काढलं जातं. पुरणपोळी, पुरी, डाळ, भात, वाटाण्याची उसळ आणि हे गुढी इकडे हे करून ये. पडती खाली नेताना धर. ओ चालू हा. पडती खाली काही ठिकाणी काय करतोय? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय